महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा महामार्ग, पर्यटकांना पर्यटन स्थळांना भेटीसाठी समृद्ध महामार्ग, वेगवान व सुखकर प्रवास महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा महामार्ग, अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणारा महामार्ग, दळणवळण वाहतूक सुखमय करणारा महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी या रस्त्यावरून आज आपण प्रवास करणार आहोत आणि खूप सुंदर असा आणि स्वच्छ हा महामार्ग आहे। लेन आहेत आणि लेनवर फलक दिलेले आहेत। पुढे जे आपल्याला टोल दिसतात त्या ठिकाणी गाडी स्कॅन केली जाते आणि इथून आपण ज्यावेळेस एंट्री करतो तर किलोमीटर पर किलोमीटर 1.73 पैशांनी दर आकारला जातो। या ठिकाणी गाडीची तपासणी केल्या जाते, टायरमध्ये हवा आहे की नाही किंवा गाडीचा इन्शुरन्स आहे की नाही, सीट बेल्ट तिथं लावलेला आहे की नाही, या गोष्टी तपासल्या जातात। हे फलक आहे आणि या फलकावर दर इथं दिलेले आहेत। कोणत्या गाडीला किती किलोमीटरने दर असेल तो दिलेला आहे। गाडी या ठिकाणी स्कॅन होते, नंबर आपला स्क्रीनवर येतो आणि ग्रीन सिग्नल आल्याच्या नंतर आपण पुढील प्रवास करू शकतो। RTOचं विशेष लक्ष या महामार्गावर आहे, कारण अति वेगवान चालणाऱ्या गाड्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक गाड्यावर कारवाई तिथं झालेली आहे। विनाकारण थांबणाऱ्या गाड्या यांच्यावर पण कारवाई झालेली आहे आणि एका तासात शिर्डीमध्ये जाण्यासाठी हा रस्ता खूप सुखकर आहे। प्रत्येक ठिकाणी फलक दिलेले आहेत जेणेकरून प्रवाशाला कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये, समस्या निर्माण होऊ नये किंवा रस्ता त्याचा तिथं चुकू नये म्हणून तिथं फलक सुद्धा लावलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा महामार्ग, खूप जमीन या महामार्गासाठी लागलेली आहे। या महामार्गावरून प्रवास करत असताना काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जसं की टायरमध्ये योग्य प्रमाणामध्ये हवा असणं, गाडीचं कंडिशन चांगली असणं, त्यानंतर वेगावर नियंत्रण असणं, विनाकारण गाडी न थांबविणं, या गोष्टीचं सुद्धा पालन करणं खूप गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पीड लिमिट। अति वेगानं जर आपण गाडी चालवली आणि आपला ताबा जर फुटला तर निश्चितच नको ती घटना आपल्यासमोर येऊ शकते। बोगद्याच्या ठिकाणी, घाटाच्या ठिकाणी वेगावर मर्यादा आहे। RTOचं विशेष लक्ष आहे। ओव्हर स्पीड असेल तर त्या गाडीवर दर आकारला जातो, दंड आकारला जातो, कारवाई करण्यात येते। आतापर्यंत शिर्डीसाठी जाण्यासाठी वैजापूर मार्गे, श्रीरामपूर मार्गे, नेवासा मार्गे रस्ता आहे आणि त्या रस्त्याने जाताना अरुंद रस्ते, खूप गर्दी, वेळ लागायचा, इंधन लागायचं, पण समृद्धी महामार्गामुळे विषम टोकाला आपण आज पोहोचू शकतो। महाराष्ट्राच्या विकासाला या महामार्गामुळे चालना मिळते। जड वाहतूक वाहनं या मार्गावरून वाहतात। समृद्धी महामार्गावर रिक्षा, मोटरसायकल, बाईक यांना तिथं बंदी आहे, परवानगी नाही आणि वेग मर्यादा सुद्धा ठरविण्यात आलेली आहे। प्रत्येक फलकावर तिथं माहिती दर्शविलेली आहे। आपल्याला एक्झिट घ्यायचा असेल तर आपण फलक पाहून एक्झिट घेऊ शकतो ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आता शिर्डीचा लेफ्ट मार्क आपल्याला दिसतोय आणि त्या दिशेने आपण जाणार आहोत। 1 किलोमीटर अंतरावर शिर्डी राहिलेली आहे। 1 मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर या मार्गाने पास होतं आणि तासाभरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर ते शिर्डीला पोहोचतो।
असा सुंदर इंधन बचत करणारा, वेळ बचत करणारा हा महामार्ग शिर्डीच्या जवळपास आपण आलेलो आहोत आणि थोड्या वेळामध्ये आपण लेफ्ट घेणार आहोत आणि शिर्डीच्या साई मंदिराकडे जाणार आहोत। समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्याच्या नंतर आपली गाडी स्कॅन होते। एंट्री झाल्याच्या नंतर आपली गाडी स्कॅन होते आणि ज्यावेळेस आपण समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेऊ लागतो त्यावेळेस बी आपली गाडी स्कॅनिंग होते आणि आपल्याला लगेच कळून जाते की किती अंतर आपण तिथे या महामार्गावरून रनिंग केली, प्रवास केला आणि आपल्याला फास्टॅग मेसेज येऊन जातो आणि किती रुपये आपल्याला पैसे लागले या महामार्गावर ते कळून चुकते। मंदिराच्या दिशेने आपण जात आहोत। जागोजागी फलक लावलेले असल्यामुळे प्रवाशांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। खूप खूप धन्यवाद।